वजाबाकी आणि बेरीज या घटकावरील मिश्र उदाहरणे आपण पाहणार आहोत. म्हणजेच की एकाच उदाहरणामध्ये काही वेळा बेरीज करावी लागते तर काही वेळा वजाबाकी, या दोन्ही क्रिया आपल्याला कराव्या लागतात. तर आपण वजाबाकी आणि बेरीजची मिश्र उदाहरणे म्हणतो. या ठिकाणी एक आपण उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला कधी बेरीज आणि कधी वजाबाकी करायची हे अगदी सहज लक्षात येईल. वाचूया आपण प्रश्न. क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली. 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? आता या ठिकाणी बघा, 36,563 तिकिटे एकूण विकली गेलेली आहेत. तर आपल्याला तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली हे काढायचे. कसं काढायचं बघा, एक साधं उदाहरण आपण घेऊया, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. बघा, एका क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 2 तिकिटे विकली गेली. किती? 2 तिकिटे विकली गेली. दुसऱ्या दिवशी 1 तिकीट विकलं गेलं आणि 3 दिवसामध्ये मिळून एकूण 4 तिकिटे विकली गेली. 3 दिवसामध्ये एकूण 4 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? लक्षात आलं का? आपण हे उदाहरण घेऊया, आपण ते थोडं बाजूला ठेवू. एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या दिवशी 2 तिकिटे विकली गेली, दुसऱ्या दिवशी 1 तिकीट विकलं गेलं आणि एकूण 3 दिवसामध्ये 4 तिकिटे एकूण विकली गेली. 4 तिकिटे 3 दिवसामध्ये मिळून 4 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली हे आपल्याला कसं काढावं लागेल? एकूण किती तिकिटे विकली गेली? किती? 4. पहिल्या दिवशी किती विकली गेली? 2. मग या 4 मधून मी 2 बाजूला काढली. दुसऱ्या दिवशी किती तिकीट विकली गेली? 1. हे 1 मी काढलं. तर किती तिकिटे राहिली माझ्याकडे शिल्लक? 1 राहिलं. हे 1 तिकीट कधीच आहे? तिसऱ्या दिवशी विकलं गेलेलं आहे. म्हणजे तिसऱ्या दिवशी एकूण किती तिकीट विकली गेली? 1 विकलं गेलं. बरोबर आहे ना? हा, अगदी तसंच, फक्त मोठी संख्या इथं वापरलेली आहे. आता आपलं काय करायचं तुम्ही ते बघू शकता. बघा, पहिल्या दिवशी आपण घेऊया. पहिल्या दिवशी किती तिकिटे विकली गेलीत? 13,608. 13,608 तिकिटे विकली गेली. बरोबर. दुसऱ्या दिवशी बघू आपण. दुसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? 8,955. हे 2 दिवसात झाली. आणि एकूण तिकिटे किती विकली गेली तिसऱ्या दिवशी माहिती आहे का आपल्याला? तिसऱ्या दिवशीची तिकिटे माहित आहेत का? नाहीत. आपण एक्स मानू. बरोबर. माहित नाही म्हणून आपण त्याला एक्स मानू. एकूण तिकिटे किती विकली गेली रे? एकूण विकली गेलेली तिकिटे किती आहेत? 36,563 गेले. बरोबर. अगदी मी तुम्हाला आता एक उदाहरण समजून सांगितलं, त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा घ्यायचे. आता बघा, पहिल्या दिवशीची एकूण तिकिटे किती आहेत? 4. पहिल्या दिवशीची विकलेली 2 काढली, तिसऱ्या दिवशी 1 विकलेलं काढलं. बरोबर. दुसऱ्या दिवशी काढलेलं 1 विकलं काढलं. तिसऱ्या दिवशी किती राहिलं? 1. पहिल्या दिवशी एकूण 4 विकली गेली 3 दिवसात. पहिल्या दिवशीची 2 काढली, दुसऱ्या दिवशीचं 1 काढलं, 1 राहिलं तिसऱ्या दिवशीचं. अगदी तसंच. चला मग पहिल्या दिवशीची तिकीट काढा आपण. एकूण तिकिटे एवढी आहेत.
बरोबर. यामधून आपण पहिल्या दिवशी विकली गेलेली तिकिटे काढूया. किती आहेत? 13,608. वजाबाकी करा. 13तून 8 गेले, 5 राहिले. बरोबर ना. 5तून 0 गेले, 5 राहिले. 5तून 6 जात नाहीत ना, एक इकडे घेतला, 15 झाले. 15तून 6 गेले, 9 राहिले. इथे राहिले 5. 5तून 3 गेले, 2. 3तून 1 गेला, 2. बरोबर ना. 3तून 1 गेला, 2 राहिले. हे आपण एवढे तिकीट राहिले पहिल्या दिवशीचे काढल्यानंतर. आता आपण दुसऱ्या दिवशीची तिकीट काढूया. 22,955. यातून दुसऱ्या दिवशी किती विकली गेली? 8,955 तिकिटे विकली गेली. आपली किती दुसऱ्या दिवशी? हे पण काढा मग. 5तून 5 गेले 0, 5तून 5 गेले 0, 9तून 9 गेले 0, इथून इथे घेतला 12 झाले, 12तून 8 गेले, 4 राहिले. इथे किती राहिलं रे? 1. मग एवढं उत्तर कुणाचं आले? 14,000. 14,000 ही काय आहेत? आपले तिसऱ्या दिवशी विकली गेलेली तिकिटे आहेत. बरोबर की नाही. आता तुम्ही तिसऱ्या दिवशी विकली गेलेली तिकिटे, दुसऱ्या दिवशी विकली गेलेली तिकिटे आणि पहिल्या दिवशी तिघांची बेरीज केली तर आपली एवढी येते. असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर.